तुम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये 84 जागा मिळाल्या होत्या आणि तुम्ही तेव्हा सत्ता महापालिकेत स्थापन केली होती. आता तुम्हाला सोबत आलेत राज ठाकरे. तर हा जो व्हॅल्यू ॲडिशन झालेली आहे, तर त्याचा एकूण कसा फरक पडेल? मुळामध्ये आम्ही व्हॅल्यू ॲडिशन किंवा जागा जास्त मिळाव्या, आता आमच्यावरती टीका होते, सत्तेसाठी आलोत. मग ह्यांची जी काही भ्रष्ट युती झालेली आहे ती काही विटीदांडू खेळायला झाले. मग अकोटमध्ये MIM बरोबर भाजपने युती केली. अंबरनाथमध्ये शहासेनेला वापरलं आणि फेकलं एसएनसी गटाला. एसएनसी गट त्यांनी म्हणजे नुसतं आपलं पुसून फेकणारं फडकं झालं त्यांचं. तर असा हा एसएनसी गट त्यांनी पुसून फेकला आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली. बरोबर आहे. आम्ही एकत्र आलेलो आहोत. ते आता महाराष्ट्रामध्ये मुंबईवरती संकट आलेलं आहे. कारण इतके वर्ष जो त्यांचा एक छुपा अजेंडा होता मुंबई गिळायचा, तो शिवसेनेमुळे यशस्वी होत नव्हता. शिवसेना होऊ देत नाही आणि आताही होऊ देणार नाही. म्हणून त्यांनी काय केलं, पहिले शिवसेना नावच पुसायचा ला सुरुवात केली. पण त्यांना कळलेलं नाही आहे की जसं आता काल परवाकडे तो कोणतरी एक म्हणजे बकवास माणसं आहे, रवींद्र चव्हाण वगैरे, काय यांची कुवत आहे, कोणावर बोलत आहे. विलासराव देशमुखांची आठवण पुसून टाकायला निघालं. अरे तुझी लायकी काय, आधी कोण होतास तू, काय आहेस, मानसिकता काय तुझी. तर ही जी त्यांनी एक सुरुवात केलेली आहे की सगळं पुसून टाकायचं. आणि मग त्याला रितेशने चांगलं उत्तर दिले की एखादी ओळ लिहिलेली पुसता येते पण कोरलेली पुसता येत नाही. तसं त्यांना शिवसेना कागदावरती चोरता आले पण लोकांच्या मनातली नाही चोरता येत. हा त्यांचा मोठा प्रॉब्लेम झाला आहे.